अथ श्री साई सच्चरित अध्याय 36वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. अतागत्यायानुसंधान रम्यचौर्य कथा निरूपण दिदले होते आश्वासन दत्तावधान व्हावतयाम कथा नवे हे स्वानंद जीवन पिता वाढेल तृष्णा दारुण तियेचे कराया शमन कथांतरक कथन होईल जेने श्रवणे सुखावे श्रोता ऐसी रसाळ तीही कथा निवारे संसार शांत व्यथा सुखावस्था वसातुडे निज हित साधावायची कामना असेल जया सभाग्याच्या मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवणा असावे संत महिमा अपरंपार कवनान वर्णवे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला इतक्या पुरे वक्त्याचे मी पण साई लाघवी घेऊनी आपण कोणाही करवी निज गुण कथन करवी श्रवण निज भक्ता तो हा परात्पर सरोवर हंस सोहम वृत्ती उदास ब्रह्ममुक्त सेवनोल्लास असम साहस जयास जया नसता नाव गाव अंगी अपरंपार वैभव क्षणे करील रंकाचा राव भ्रुकुटी लागव हे ज्याचे तो हा तत्व ज्ञानावतार दावी साक्षीत्वे साक्षात्कार नामा निराळा राहुनी दूर घडवी प्रकार नानाविध तो यावरी कृपा करी दावीत या विविध रूपा तो जयावरी करी कृपा दावीत या विविध रूपा अघटित घटना रची अमुपा प्रौढ प्रतापा परिसात्याम तया जे आकळती ध्याने अथवा गाती प्रेमळ भजने पडोने तयांचे ओने सांभाळी पूर्णपणे तया ते आवड निज कथांची बहुत म्हणून आठव देई अनवरत करोनी श्रोत्या वक्त्यांचे निमित्त पुरवी मनोरथ भक्तांचे परमार्थाचा पूर्ण अभिमानी प्रपंचावर सोडून पाणी जयाने जोडीला चक्रपाणी अनंत प्राणी उद्धरिले देशो देशी विदेशी जया ते भजत भक्ती ध्वज जयाचा फडकत दीना दुबळ्या पालवीत कामना पूर्वीत सकळांच्या असो आता हे परम पवित्र परिसा सादर साई चरित्र श्रोत्या वक्त्यांचे क्षोत्र वक्त्र पावन सर्वत्र होत गोमांतकस्त दोघे ग्रस्त आले साई दर्शनार्थ दोघेही साई चरणी विनटत होनी आनंदित अनिंत दर्शने दोघे जरी बरोबर येत साई दक्षिणा एकाशीच मागत 15 रुपये देव जमनत ते मग ते देत आनंदे
दुजयापाशी काही न मागता आपण होऊनी 35 देता. साई तात्काळ ते अविरिता अति आश्चर्यतात याते. ऐसी यात या समयाते माधवरावही तेथेच होते. पाहुनिया त्या विषमते ते पुसती साई ते परिसा. बाबा ऐसे कैसे करिता दोघे स्नेही बरोबर येता. एकाची दक्षिणा मागून घेता परतता देता स्वये दुजा. संतापाशी काही विषमता आपण होनी एका मागता. स्वेच्छे कोणी देता परतता हिरमोड करिता तयाचा. अल्पवित्ती धरिता प्रीती बहुता लागी निर्लोभ वृत्ती. असतो मी जरी आपुले स्थिती ऐसी न रीती अचरितो. श्याम्या तुझला ठाऊक नाही मी तो कोणाचे काही न घेई. येणे मागे मस्जिद आई ऋणमुक्त होई देणारा. मजला काय आहे घर किंवा किंवा माझा आहे संसार. जे मज लागे वित्ताची जरूर मी तो निर्भूर सर्वापरी. परी ऋण वैर आणि हत्या कल्पांतीहीन न चुकती करत्या. देवी नवसीती गरजे पुरत्या मज उद्धत्या सायास. तुम्हास नाही त्याची काळजी वेळे पुरती करिता जी. अनुनी जो भक्ता माझी तया मी राजी सदैव. आरंभी हा किंचन तयासी 15 देता केले नवसासी. पहिला मुशाहिरा देईन देवासी भूल तयासी पडली पुढे. 15चे 30 झाले नंतर 30चे 60 60चे 100 दुप्पट चौपट वाढता पगार. बळावला विसर अत्यंत होता जहाले 700 पातले ते निज कर्मवशे. तेव्हा मी माझे 15 हे ऐसे दक्षिणा मिशे मागितले. आता ऐक दुसरी गोटी फिरता एकदा समुद्राकाठी. लागली एक हवेली मोठी बैसलो ओटीवर तियेच्या. हवेलीचा ब्राह्मण मालक होता कुलीन मोठा धनिक. केले स्वागत प्रेमपूर्वक यथेष्ट अन्नोदक अर्पुनी. तेथेच एका फडताळापाशी स्वच्छ सुंदर जागा खाशी. दिदली मजला निजावयासी निद्रा मजसी लागली. पाहुनी झोप लागली सुस्त दगड सारुनी फोडली भिंत. खिसा माझा कातरीला न कळत नागविले समस्त मज त्याने. जागा होता हे जव कळले एकाएकी रडू कोसळले. रुपये 30,000 गेले मन हळहळले अत्यंत. त्या तो होत्या अवघ्या नोटा होता ऐसा अवचित तोटा. भरला माझे हृदयी धडका ब्राह्मण उलटा समजावी. गोड न लागे अन्न पाणी होऊन ऐसा दीनवाणी. 15 दिवस तेच ठिकाणी राहिलो बैसोनी
ओटीवर. 15वा दिवस संपता सवाल करीत रस्त्याने फिरता फकीर एक आला अवचिता मज रडताना पाहिले. पुसे तो मज दुःखाचे कारण केले म्या ते समस्त निवेदन. तो म्हणे हे होईल निवारण करशील सांगेन मी तैसे. फकीर एक तुझ सांगेन देईन त्याचे ठाव ठिकाण. तया लागी जाई तू शरण तो तुझ देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरे व्रत इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत. त्याग तुझा आवडता पदार्थ तेने तव कार्यार्थ साधेल. ऐसे करिता फकीर भेटला पैका माझा मजला मिळाला. मग मी तो वाडा सोडिला किनारा धरिला पूर्ववत. मार्ग क्रमिता लागली नाव होईन तेथे मज शिरकाव. तो एक शिपाई सुस्वभाव देई मज ठाव नावेत. लागोनी आसू दैवाचा वारा आली नाव ती परतीरा. गाडीत बैसलो आलो जव घरा दिसली या नेत्रा मशीद माई. येथे बाबांची गोष्ट सरली पुढे श्यामासी आज्ञा झाली. घेऊनी जाई ही पाहुणे मंडळी जेऊ त्या घाली घरासी. आसो पुढे पात्रे वाढिली माधवरावास जिज्ञासा झाली. पाहुण्या लागी पृच्छा केली गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक साई बाबा इथले स्थायिक. नाही समुद्र नाविक तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली जन्म गेला वृक्षाचे तळी. कोठून एवढी संपत्ती आणली जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदली तीही तुम्ही येताच आरंभिली. येणे मीशे तुम्हासे पटविली वाटे घडलेली पूर्व कथा. तेव्हा पाहुणे होऊन सद्गद म्हणाले साई आहेत सर्वविध. परब्रह्म अवतार निर्द्वंद अदैव अभेद व्यापक. तयानी जी कथिली आता अक्षरे ती आमचीच कथा. चला हे गोड भोजन सरता कथितो सविस्तरता तुम्हा ते. बाबा जे बोलून गेले ते सर्वची की घडलेले. ओळख नसता त्या कैसे कळले म्हणून सगळे अघटित हे. असो पुरे हे होता भोजन माधवरावासह वर्तमान. चालले असता तांबूल चर्वण कथा निरूपण आरंभिले. वदे दोघा माझील एक घाटची माझा मूळ मुलूक. परी त्या समुद्र पट्टीचा देख होता अनोदक संबंध. तदर्थ गेलो गोमांतकात नोकरी मिळावी आले मनात. आराधिला तत्प्रीत्य दत्त नवशिला अत्यंत आदरे. देवा कुटुंब रक्षणार्थ नोकरी करणे आहे प्राप्त. तरी होऊनी कृपावंत देई ती लागत पायस.
अद्य प्रभूती अल्पावकाशी, जरी तू निज ब्रीद राखीसी, प्राप्ती जी होईल प्रथम मासी, समग्र तुझसी अर्पीन. भाग्य दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवसा पावला, रुपये 15 पगार मजला, मिळू लागला आरंभी. पुढे साई बाबांनी वर्णिली, तैशीच माझी बढती झाली, सयनवसाची समूळ बुजाली, ती मज दिदली ये रीती. कोणास वाटेल घेतली दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋण, दिदले येणे मिशे मज स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे. तात्पर्य साई द्रव्य न याचित, निज भक्तासही याचू न देत, अर्थ हा नित्य अनर्थ मानित, भक्तान पाडित न मोही. माळसापती सारिका भक्त, सदा साई पदी अनुरुक्त, जरी संकटे चाल विचारितार्थ, तयान लव अर्थ जोडू देत. स्वये साई लोका अनेकदा, दक्षिणामिषे आलेली संपदा, वाटी परीक कदा, देईन आपदा त्रस्ता त्या, तोही मोठा बाणेदार, जरी साई ऐसा उदार, कधी न तेने पसरिला कर, याचना तत्पर होऊनी. सांपतिक स्थिती निकृष्ट, परिवैराग्य अति उत्कृष्ट, वेठी गरिबीचेही कष्ट, अल्प संतुष्ट सर्वदा. एकदा एक दयाळू व्यापारी, हंसराज अभिधानधारी, माळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले. पाहुनी गरिबीचा संसार, करावा शक्य तो उपकार, लावावा काही हातभार, सहज सुविचार हा स्फुरला. ऐशी जरी तयाची अवस्था, इतर कोणीही देऊ जाता, तेही नावडे साई नाथा. द्रव्य उदासता आवडे, मग तो व्यापारी काय करी, द्रवुनी त्या भक्तार्थ अंतरी, दोघेही समक्ष असता दरबारी, द्रव्य सारित त्या करी. होऊनिया अति विनीत, म्हाळसापती करीते परत, म्हणे साईंच्या आज्ञेविरहित, मजला न करवत स्वीकार. भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा, पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी. हंसराज साई ते विनवी, साई एका कवडीसही न शिववी, वदे मदभक्तांचा द्रव्य न भुलवी, वित्ताच्या वैभवी न गवेतो. पुढे मग तो दुसरा पाहुणा, म्हणे माझ्याही पठल्या खुणा, परिसा करीतो समग्र कथना, येईल श्रवणा उल्हास. 35 वर्षाचा माझा ब्राह्मण, निरालस आणि विश्वासू पूर्ण, दुर्दैव्य बुद्धी भ्रंश होऊन, करीतो हरण मम ठेवा. माझी या घराच्या भिंतीत फळताळ आहे बसविले आत, तेथील चिरा सारुनी अलगत, पाडिले न कळत छिद्रत या.
बाबावर जे फडताळ वदले त्यासची त्याने छिद्र पाडिले तदर्थ भिंतीचे चिरे काढिले सर्वा निजलेले ठेवून पुढे बाबा अनिक वदले रुपये माझे चोरून नेले ते अवघे सत्यत्वे भरले पुढके नेले नोटांचे 30,000 त्यांची किंमत न कळे बाबास कैसे अवगत श्रम संपादित जाता वित्त बसलो मी रडत हरनिश शोध लाविता शोध लाविता थकली मती न कळे कैशी करावी गती 15 दिवस चिंतावरती पडलो निर्गती लागेना एके दिवशी ओटीवर बसलो आसता अति दिलगीर वाटेने चालला एक फकीर सवाल करीत पाहुनी मज खिन्न वदन फकीर पुसे खेदाचे कारण मग मी करिता साध्यंत निवेदन सांगे निवारण तो मज कोपर गाव तालुक्यास शिर्डी नामक एका गावास करी साई अवलियावास करीत यास तू नवस आवड तुझी जयावर तयाचे सेवन वर्ज कर दर्शन तुमचे होई तोवर वर्जिले साचार वदत या ऐसे मज फकीरे कथिता अन्न वर्जले क्षण न लागता वदलो बाबा चोरी मिळता दर्शन होता सेवीन ते पुढे एकची पंधरवडा गेला न कळे काय आले मनाला ब्राह्मण आपण होऊन आला ठेवा दिदला मज माझा म्हणे माझी बुद्धी चळली तेनेही ऐसी कृती घडली आता पायी डोई ठेविली क्षमा मी केली ऐसे वदा आसो पुढे झाले गोड साई दर्शनी उदेली आवड तेही आज पुरविले कोड धन्य ही जोड भाग्याची असता खिन्न दुःखी संकटी बसलो आता आपुले ओटी आला जो मम सांत्वनासाठी पुनरपी भेटीन तयाची जया माझी कळकळ पोटी जेने कथिली जया माझी कळकळ पोटी जेने कथिली साईंची गोटी जेने दाविली शिरडी बोटी पुनरपी भेटीन तयाची जयाची मज अवचित गाठी सवाल घालीत आलो जो वाकपुटी नवस करवूनी गेला शेवटी पुनरपी भेटीन तयाची तोच फकीर वाटे साचा साईच हा अवलिया तुमचा लाभ आम्हा निज दर्शनाचा द्यावयालाच वला सोये कोणी काही घेऊ लाचावती मज या दर्शनी इच्छाही नवती फकीर आरंभी करी प्रवृत्ती वित्त प्राप्ती प्रित्यर्थ तेही वित्त जयाच्या नवसे
प्राप्त झाले अप्रयासे, तो काय माझ्या या पसतीसे. लाचावे ऐसे ऐसे न घडेच, उलट आम्ही अज्ञान नर. आम्हा करावया परमा तत्पर, आमुच्या कल्याणी झटे निरंतर. आणि वाटेवर यामीशे, येदर्थची हा अवतार. ना तो आम्ही अभक्त पामर, होता कैचा हा भवपार. करा की विचार स्वस्थपणे, असो चोरी मिळल्यावर. झाला मज जो हर्ष फार, परिणामी पडला नवसाचा विसर. मोह दुर्धर वित्ताचा, पुढे पहा एक दिवस. असता कुलाब्याचे बाजूस, स्वप्नी पाहिले मी साईस. तैसाच शिर्डीस निघालो, समर्थे कथिला निज प्रवास. मनाई नावेत चढावयास, शिपायाने करिता प्रयास. चुकला सायास ते सत्य, या तो सर्व माझ्या अडचणी. पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी, खरेच एक शिपाई कोणी. करी मन धरणी मज साठी, तेव्हाच नावेचा अधिकारी. आरंभी जरी मज धिक्कारी, देऊनी मज वाव नावेवरी. केले आभारी मज तेने, शिपाही अगदी अनोळखी. म्हणे यांची माझी ओळखी, म्हणून आम्हा कोणी न रोखी. बैसलो सुखी नावेत, ऐसी ही नावेची वार्ता. तैसीच ती शिपायाची कथा, आम्हा संबंधे घडली असता. घेती निज माता साही हे, पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती. कुंठित होते माझी मती, वाटे मज इतंभूत जगती. भरले असती हे साई, नाही अनुरेणू पुरती. जागाय यांच्या विनरीती, आम्हास जैसी दिधली प्रचिती. इतरासही देतील तैसीच, आम्ही कोण वास्तव्य कोठे. केवळे आमुचे भाग्य मोठे, ओढूनी आम्हास नेटे पाटे. आणिले वाटेवर हे ऐसे, काय आम्ही नवस करावा. काय आमुचा ठेवा चोरावा. काय नवस फेडीचा नवलावा. ठेवाही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन. नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत, वर्षानुवर्षे जे विनटत. जे अहर्निश तत्पद सेवित. भगवद भक्त ते धन्य. जया संगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले. जेवले पहुडले रागे जले, भाग्यागळे ते सर्व. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.